नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक या पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्यात ठाणे याच्यासाठी उद्यापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर त्या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, की मेल जे आहेत ते काय की यायला सुरुवात झालेली आहे. मेल आहेत, काय मेल आहेत, कसे आहेत, तुम्हाला सगळ्यांची माहिती देणार आहे मी. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण हॉल तिकीट काढलेलं नाही त्यांनी काय करू शकता, इथे जाऊन काय करू शकतो, की हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करू शकता. ओके. तुम्हाला लिंक देईन मी. ॲक्चुअली ही लिंक चालू नाही वाटतं. दुसरी एक लिंक सुरू आहे. तर त्या लिंकवरती तुम्ही जाऊन काय करू शकता, की तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्यानुसार तुम्ही काढून घ्या. आता मी काय करेल, की हे दाखवेल. आता सध्या तरी विद्यार्थ्यांना खूप सारं कन्फ्युजन आहे, की कुठे जायचं आहे ठाण्याच्या विद्यार्थ्यांना. सगळ्यात पहिले तर बघा, की ठाण्याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याच्यामध्ये 80,207 एवढे विद्यार्थी आहेत ना, 54 पेक्षा आणि 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळे काय केलं, की त्या विद्यार्थ्यांना 5 ते 6 ठिकाणी काय केलं, की डिव्हाईड केलेलं आहे. म्हणजे विभागलेलं आहे. आता यांनी काय केलेलं आहे, की तुम्हाला सांगेल मी, की बघा 6 विभागीय कार्यालयात त्यांनी काय केलं, की डिव्हाईडलेलं आहे. तर याच्यामध्ये ठाण्यामध्ये इथं या पत्त्याला तुम्हाला जायचं आहे. कुठला? मुख्य वनरक्षक ठाणे मायक्रोवेव्ह टॉवर जवळ 12 बंगला एरिया कोपरी ठाणे पूर्व इथं जायचं आहे तुम्ही. ओके. मराठीत चेक करा तर इथे जायचं आहे तुम्ही ठाण्याला. त्याच्यानंतरनं शहापूरला. आता इथं फक्त मुलीच आहेत. ठाण्याच्या या पत्त्यावरती फक्त मुली आहेत. 27 तारखेपासून त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ओके. 27 तारखेला सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी 6 च्या 6. आता शहापूरमध्ये जर बघाल तर वन प्रशिक्षण संस्था शहापूर जुना आग्रा रोड मुक्काम पोस्ट तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथं जायचं आहे त्यांनी. या पत्त्यावर जायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर डहाणूला जायचं आता. आता तुम्हाला कसं कळणार की मला डहाणूला जायचं आहे की शहापूरला जायचं आहे की जव्हारला जायचं आहे की अलिबाग की रोहाला? तर त्याने काय करायचं की तुम्ही तुमचं नाव काय करायचं की या याद्या आता मुली असेल तर फक्त यांनी ठाण्याच्या लिस्टमध्ये शोधायच्या आहेत. बाकीच्या शहापूर, डहाणू, जव्हार, अलिबाग आणि रोहा या विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपापल्या मार्कानुसार बघा आता आता शहापूरला जास्तीत जास्त मार्क विद्यार्थी आहेत. ते सगळ्यात जास्त आहेत. रोह्याला कसं केलं की आता इथे रोहामध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी आहेत. म्हणजे कमी मार्कावाले विद्यार्थी तुम्ही बघाल तर इथे बघाल तर कसं आहे की 60 पासूनच्या 54 पर्यंतची यादी. ओके. तर तुम्ही काय करायचं आहे की प्रत्येक यादी उघडायची आहे. तुमच्या मार्कानुसार जास्त मार्क असेल तर यामध्ये चेक करा. त्याच्यानंतर ते यात चेक करा या यादीमध्ये, डहाणूमध्ये. ओके. डहाणूमध्ये चेक करा. त्याच्यानंतरनं सपोज नसेल तर जव्हारमध्ये चेक करा आणि एवढं चेक करायचं की तुम्ही या लिस्टमध्ये आता तुम्हाला काय की 74 मार्क आहेत. तर तुमचा नंबर इथेच असेल. दुसरीकडे नसणार आहे. ओके. 74 असेल. आता सपोज रोह्याची लिस्ट घेतली तर रोह्यामध्ये इथं 60 आणि काही 60च्या वरतीपासून पण असतील इथे. खाली आहे 60 पासूनचे. तुम्हाला काय की 58 मार्क आहेत. तर रोह्याच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर असणार आहे. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक यादीमध्ये इथे सगळ्यात शेवटी एक पेज जे आहे ते स्कॅन केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी हे पेज. ओके. हे पेज स्कॅन केलं तर हे नावं तुम्हाला सापडणार नाहीत. लक्षात घ्या, की तुमची नावं काय करेल, की सापडणार नाहीत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ही उमेदवाराची यादी जी आहे ना, ही स्कॅन नाही करायची. त्यामुळं यांनी काय करायचं, की मॅन्युअली जाऊन म्हणजे स्वतः काय करायचं, शेवटच्या पानावर जाऊन तिथे बघायचं तुमचं नाव, नंबर आहे. प्रत्येक ह्याच्यात काय केलं, की शेवटचं पान आहे ते स्कॅन केलेलं आहे आणि ते तुम्हाला नाव फाइंड केलं, कंट्रोल एफ करून काय करायचं, की हे कारण हे फोटो असतो. फोटो काय करतो, सर्च नाही होत. तर त्या यादी तुम्हाला काय करणं होणार नाही. आता मेल काय आलाय तो तुम्हाला दाखवेल. आता मेल बघा. तर हा मेल आलेला आहे त्यांनी काइंडली फाइंड द अटॅचमेंट. अटॅचमेंटमध्ये तुम्हाला काय केलं, की इथे सांगितलेलं आहे याच या काय केलं, की हा पत्ता दिलेला आहे त्यांनी. तर या पत्त्यावर त्यांना जायचं नाहीये. तुम्हाला काही हे असेल तर तुम्ही फोन करू शकता. आता ही नोटीस त्यांनी पाठवलेली आहे. आता नोटीस कोणती आहे? तर जी नोटीस आहे ती हीच नोटीस त्यांनी काय केली, की परत पाठवलेली आहे. ओके. हीच नोटीस काय केली, की परत पाठवलेली आहे. तर ठाण्यासाठी इथे जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी. शहापूरसाठी सांगितलं मी. डहाणूसाठी कुठे जायचं आहे? श्री डहाणू विभाग, लोहाना महाजन हॉल, गांधी रोड, पारनाका, मुक्काम पोस्ट डहाणू पश्चिम, जिल्हा पालघर इथं जायचं आहे. त्याच्यानंतरनं जव्हारच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर वनरक्षक जव्हार वन विभाग, जव्हार यांचे कार्यालय, राजीव गांधी स्टेडियम समोर, मुक्काम पोस्ट जव्हार, जिल्हा पालघर इथं जायचं आहे. अलिबागमध्ये नाव असेल तर तन्वीरराम मध्यवर्ती रोपवाटिका, मुक्काम पोस्ट कामार्ले, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड इथं जायचं आहे. आणि रोह्याच्या लिस्टमध्ये नाव असेल तर उपवनरक्षक प्रादेशिक रोहा यांचे कार्यालय, वन विभाग, रोहा वन भवन, रोहा चनेरा रोड, मुक्काम पोस्ट तालुका रोहा इथं जायचं आहे त्यांनी. तर हे 6 याद्यानुसार आपापल्या याच्यानुसार जायचं आहे. तर त्या ॲप्लिकेशनची आता फॉर्म काय-काय घेऊन जायचं आहे तुम्हाला? तर ॲप्लिकेशनची फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आहे. तुम्हाला मी ती काय करतो, की तुम्हाला लिंक दाखवतोच मी ॲक्चुअली ती लिंक दाखवतो मी तुम्हाला. माझ्या Telegram चॅनलवर मी ठेवली. ओके. तर ही लिंक आहे. ही लिंक आहे बघा. या लिंक थ्रू काय करायचं तुम्ही जायचं आहे. या लिंक थ्रू जायचं आहे. तर ही लिंक तुम्हाला देतात
करा आणि पासवर्ड तुम्हाला काय करायचा आहे, की टाइप करायचा आहे आणि तुम्ही काय करा, इथे लॉगिन करा. तुमचं ॲप्लिकेशन तुमचं होऊन जाईल. आता दुसरं गोष्ट अशी आहे, की तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट आता आता काय-काय विद्यार्थ्यांचा आता मला जो नागपूरवरनं जो फीडबॅक आला होता, त्याच्यानुसार तुम्हाला सांगेल मी, की तुम्हाला काय डॉक्युमेंट हा या विद्यार्थ्याने मला फीडबॅक दिलेला आहे. तर ह्या चॅट बॉक्स आहे माझा. त्याच्यामध्ये आम्ही चॅट करत राहतो. तर 25 तारखेला नागपूरचं झालं होतं. सर जायचं कसं हे तुम्ही सांगितलेलं आहे. ही महत्त्वाची माहिती म्हणजे टाईमावर आपल्याला ते आत घेतात. म्हणजे 8चा टायमिंग आहे तर 8च्या आत घेतात. 7 किंवा 7:30ला घेत नाहीत बघा. टाईम ज्यावेळेस होतो त्यावेळेसच जायचं आहे. स्वतःचा पेन घेऊन जायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आत गेल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक फॉर्म भरावा लागतो. त्याच्यामध्ये फिजिकल मेजरमेंट सुद्धा एक छोट्याशा फॉर्मवरती आपल्याला काय करावं लागतं, की भरावं लागतं फॉर्म. ओके. छोट्या फॉर्मवर आपलं नाव लिहायला लागतं. फिजिकल मेजरमेंटसाठी छोट्या ह्याच्यावरती. नॉन क्रिमिनलसाठी त्यांनी 3 वर्षाचं नॉन क्रिमिनल काढलेलं होतं, त्यामुळे त्यांचं चाललं. मेडिकल फिटनेसबाबत सांगितलेलं आहे, की मेडिकल फिटनेसमध्ये तालुका, जिल्ह्याचंच पाहिजे असं काही नाहीये. ते गावाजवळ एक मोठे म्हणून गाव आहे, मुंडगाव इथून काढले होते, तरी चालले ते. म्हणजे गावाचंही तुम्हाला काय करेल, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये चालतं. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट मागितले नाही, एक्झाम हॉल तिकीटही मागितलेलं नाहीये. फॉर्म प्रिंट काढायला लागेल तुम्हाला. फॉर्म प्रिंट लागेल. त्याच्यानंतर फोटो चिपकवण्यासाठी तुम्हाला काय करा, की गम घेऊन जा तुम्ही. ओके, गम घेऊन जा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी होतं आणि त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट होतं. त्याच्यानंतर घरून 2 दिवस पुरेल इतका डबा घेऊन जा, याचं पर्सनल ओपिनियन आहे. कारण तिथे जेवण तुम्हाला चांगलं भेटत नाही. तर काय करा, की तुम्ही खाण्याच्या म्हणजे कारण नॉर्मली या गोष्टीमध्ये 1-2 दिवस चालले जातात ट्रेन आणि याच्यामध्ये. तर तुम्ही ते घेऊन जा आणि जास्तीत जास्त 1.5-2 तासात ही प्रोसेस होते असं सांगितलेलं आहे. तर ही माहिती सांगितलेली आहे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. यांचं नाव आहे अनिकेत मानकर आहे. अनिकेतने खूप चांगली माहिती दिली आहे. तर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता तुम्हाला लिस्टमध्ये जर नुसार तर ते ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. पासपोर्ट साइज फोटो 2 घेऊन जायचे आहेत. ओळखपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक लागेल. आदिवासी म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागेल. डोमिसाईल सर्टिफिकेट सगळ्यांना लागणार आहे. वयाच्या पुराव्याबाबत दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, डॉक्युमेंट म्हणजे माध्यमिक 10वीचं जे सर्टिफिकेट असतं ते याच्यापैकी कोणतंही एक चालेल. शैक्षणिक अर्थामध्ये तुम्ही 12वी केली पाहिजे, तर 10वी आणि 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही लागणार आहेत. त्याच्यानंतर एस-टी उमेदवार असेल तर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट लागेल आणि गुणपत्रक लागेल. एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी नाहीये. कधी-कधी मागतात, कधी-कधी नाही मागत. नसेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. कास्ट सर्टिफिकेट असेल तर जे उमेदवार कास्टमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल. आता एस-टी उमेदवाराच्या बाबतीत जर तुम्ही एस-टी उमेदवार असाल, तर तुम्हाला काय करायला लागेल, की पेसा उमेदवारकरता तुम्हाला पुरावा लागणार आहे. ओके, पेसा क्षेत्राचा. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, जे की 31/3/2024 पर्यंत वैध असलेले पुरावा लागणार आहे. ओके. म्हणजे व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, एस-बी-सी आणि ओ-बी-सी या प्रवर्गासाठी लागेल. ई-डब्ल्यू-एससाठी भरला असेल, ई-डब्ल्यू-एस पुरावा. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतरनं खेळाडू असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र लागणार आहे. माजी सैनिकासंदर्भात हे लागेल सर्टिफिकेट. अंशकालीन पदवीधरचं सर्टिफिकेट लागेल. जर उमेदवार असाल तर भूकंपग्रस्तासाठी त्यांचं सर्टिफिकेट लागेल. प्रकल्पग्रस्तासाठी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. रोजंदारी मजदूर असाल तर त्याला तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. अनाथ आणि होमगार्डसाठी तुम्ही जर तसे म्हणजे प्रत्येकाचं डिपेंड करतं, की प्रत्येकाला लागणार नाहीये. फक्त त्या-त्या उमेदवारांना ते सर्टिफिकेट तुम्हाला काय करा, की लागणार आहेत. आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे प्रिंट करून घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर हां. तर ही माहिती होती. तर आशा करतो तुम्हाला माझी माहिती समजली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.